मुंबईतून थेट जाऊयात नागपुरात। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील जवळी गावाजवळच्या धामण गावात मोठी आग लागली। या आगीत गावातील 25 घरं जळाली आहेत। अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेत। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण 5 ते 6 जनावर आणि शेळ्या मृत्युमुखी पडल्यात। आगीत घरातील धान्य, कपडे, भांडी, महत्त्वाची कागदपत्र असं सगळं काही जळून खाक झालं। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रवीण, का लागली ही आग? धामणगावमध्ये मी आता आहे। भिवापूर तालुक्यामधलं हे गाव आहे आणि या ठिकाणी ही आग का लागली याचं कारण असं आहे की शेतामध्ये कोणीतरी पालापाचोळा जो आहे जाळला होता आणि मागे या ठिकाणी वारं जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आलं रात्री 8:30च्या सुमारास आणि वाऱ्यामुळे ही आग जी आहे गावात आली। धामणगाव परिसरामधले जवळ 25 ते 30 घरं जी आहे ती जळालेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण की आता उरलं सुरलं काय सामान वाचतंय का यासाठी नागरिक प्रयत्न करतायत। नागपूरपासून 70 किलोमीटर दूर भिवापूर आहे आणि या भिवापूर तालुक्यामधलं हे जे गाव आहे धामणगाव, या ठिकाणी गोठे असतील, घरं असतील आणि ज्या ठिकाणी धान ठेवलं आहे ते सगळं जळून खाक झालेलं आहे। आता यात सुदैवानं कुठलाही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे, पण नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। त्यामुळे यातून काही वाचतंय का सामान हे नागरिक प्रयत्न करताय। काही नागरिक माझ्यासोबत आहे। भाऊ, किती वाजता घटना घडली? हे 7 वाजताच्या आसपासची घटना आहे। केव्हा इथे कोणी आग लावली होती का शेतामध्ये? कारण काय वाटतं? तेवढं काही माहीत नाही, पण ते इकडून पूर्ण त्या शेल्यापासून पेटत आलं। मी इथंच काम करत होतो, आमची हे सेंटिंग होती इथं। ते मग नाही समजलं तर आम्ही ढोरवासरं मोकरे सोडून पूर्ण बाहेर पडलो। किती नुकसान तुमचं झालं? आता हे दिसत आहे ना, आता टोटल तर तेवढं सांगू नाही शकत, घरामध्ये सामान भरपूर राहते। किती घरं इथे असतील ना, कमीत कमी 50-50 घराची नुकसान झाली आहे। आणखी पण लोक माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। भाऊ, काय सांगाल? केव्हा आग लागली ही? काय नुकसान झालं काय सांगाल? आम्ही बाहेर गावचे आहोत। हा, तुम्ही सांगा काय नुकसान झालं गावात? गावाचं नुकसान म्हणजे आजूबाजूला हे कुटार काळी चारा पाणी न काही लोकांचे म्हणजे हे झाले, जळले आहे, पूर्ण आग लागलेली आहे। कारण की हे जे मकान आहे या ठिकाणी पूर्ण जळलेलं खाक झालेलं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की इथे आग जी आहे ती कुठपर्यंत पसरली आहे हे तुम्हाला दाखवतो आणि आता आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली आहे, पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे। नागपूर, WCL, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, MIDC यांच्या सगळ्या ज्या फायर ब्रिगेड्स आहेत त्या बोलवण्यात आल्या आणि आता या परिसरामध्ये 25 पेक्षाही जास्त घरं जे आहे ते जळालेली आहे आणि नुकसान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे आता या नुकसानीबद्दल भरपाई जी आहे ती मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। भाऊ, काय सांगाल? कुठे राहता तुम्ही? हां, तुम्ही सांगा कुठचे आहात? हां भाऊ, काय मागणी आहे तुमची? मागणी भरपावती द्यायची सरकारनं। आता एवढी नुकसान झाली तर आमची आता बैलाले गायले का चारावं तर काही समजत नाही। या परिसरामध्ये ग्रामस्थ जे आहे ते आता जमलेले आहे सगळे आणि ग्रामस्थ आता याच्यातून काय काय वाचलं आहे त्याचा शोध घेत आहे। त्यामुळे गहू, तांदूळ आणि वर्षभराचा साठा जो काही जमा केला होता तो सगळा जळून खाक झालेला आहे। डॉक्युमेंट जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात नुकसान झालेलं आहे नागरिकांचं। त्यामुळे 25 ते 30 घरं जे आहे ते सध्या जळालेली आहे इथे आणि शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या सुद्धा इथे मृत्युमुखी पडलेल्या आहे। पशुधनाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या नुकसान भरपाईचा पंचनामा जो आहे तो ताबडतोब केला जावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे। त्यामुळे आता या ठिकाणी घरं जी आहेत ती घरं पाहतोय आपण, एका पाठोपाठ एक इथे आग जी आहे एका पाठोपाठ घरांना लागली। हे जे घर दिसतं या ठिकाणी कापूस मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता आणि या कापसाच्या इथे गाठींना आग जी आहे ती लागली आहे। आता हे शेवटचं घर आहे जिथे आग विझवण्याचं काम सुरू आहे। फायर ब्रिगेडच्या माध्यमातून पाणी जे आहे ते टाकलं जात आहे आणि कुठल्याही पद्धतीनं इथे ठिणगी कोणती राहू नये यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे धामणगाव हे नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूरमध्ये हे गाव आहे। या गावात आता धान्य असेल, कापूस असेल, अर्थातच प्रवीण, अगदी पशुधन आणि त्यांचं घरातलं सगळंच साहित्य जळून खाक झालेलं आहे। अगदी गुरांना काय चारा द्यावा असाही प्रश्न जो आहे तो या शेतकऱ्यांना पडलेला आहे, या इथल्या ग्रामस्थांना पडलाय। त्यांना भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे। पाहूयात पुढे काय होतं, अपडेट्स आपल्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सविस्तर आढावा आपण घेतला।